नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रात व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्रातील भाग 3 जो आहे, त्या भाग 3 मधील 12वे पंडिती काव्य जे दिलेलं आहे, भरतवाक्य, हे आज आपण अभ्यासणार आहोत. भरतवाक्य या पंडिती काव्याचे कवी आहेत पंडित मोरोपंत. यांचा जन्म 1729 आणि मृत्यू आहे 1794. या काव्याचा प्रकार आहे पंडिती काव्य. म्हणजे आपण मराठीचा अभ्यास करताना अनेक साहित्य प्रकार अभ्यासत असतो. त्यातलाच एक प्रकार आहे साहित्य प्रकार काव्य, आणि पुन्हा या काव्याचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातलाच एक उपप्रकार म्हणजे पंडिती काव्य. तर आपण आज ही छानशी कविता शिकणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पंडित कवी मोरोपंत यांचा थोडक्यात परिचय पाहूया. कविश्रेष्ठ मोरोपंत हे पंडित कवी आहेत. जवळजवळ 268 काव्यकृतींची रचना त्यांनी केलेली आहे. आर्या भारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय, हरिवंश इत्यादी अनेक रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही संस्कृत काव्यरचनाही केलेल्या आहेत. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते खंड 12 यामध्ये संग्रहित केलेले आहे. आणि हे जे पंडिती काव्य आहे आजचं भरतवाक्य, हे त्यांच्या केकावली या काव्य ग्रंथातून घेतलेलं आहे. यामध्ये पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यांचा केकावली हा काव्य ग्रंथ. आणि भरतवाक्य आणि केकावली हा काय गोंधळ आहे, म्हणजे त्यांच्या केकावलीतून हे जे 3 श्लोक आज आपण अभ्यासणार आहोत ते घेतलेले आहेत, परंतु मग त्याला भरतवाक्य हे नाव दिलेलं आहे, घेतलंय केकावलीतून. तर ते मी थोडक्यात सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण भरतवाक्य म्हणजे काय, तर नाटकातील शेवटचे वाक्य. इथे केकावली या ग्रंथाचा उपसंहार म्हणजे शेवटच्या ज्या काही पद्यरचना किंवा शेवटचे जे काही श्लोक असतात त्याला भरतवाक्य असं म्हटलं गेलं. आणि केकावली, केका म्हणजेच मोराचा टाहो. जेव्हा मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा आकाशामध्ये काळे ढग दाटून येतात, पावसाळी वातावरण निर्माण होतं, पाऊस येईल असं वातावरण ज्यावेळेला निर्माण होतं, त्यावेळेला मोर हे पावसासाठी उतावीळ होतात आणि त्यावेळेला ते जोरजोरात टाहो फोडतात, आवाज करतात. म्हणजे पावसाची त्यांना इतकी उत्सुकता लागून राहते मोरांना की त्यावेळेला ते सतत टाहो फोडत असतात, आवाज करत असतात. त्यांचा तो आवाज, त्यांचा तो टाहो म्हणजेच त्याला संस्कृतमध्ये केका असं म्हटलेलं आहे. केका म्हणजेच मोराचा टाहो. आणि आवली, केका आवली, केकावली. तर आवली म्हणजे ओळ, रांग किंवा पंक्ती. मग केकावली म्हणजे सततचा टाहो. तर या ठिकाणी मोरोपंतांनी परमेश्वरासाठी मोरोपंत उतावीळ झालेले आहे आणि त्या परमेश्वरासाठी उतावीळ होऊन ते सतत परमेश्वराजवळ विनवणी करता आहेत, त्याची आळवणी करता आहेत. तर त्याला या ठिकाणी टाहो असं म्हटलेलं आहे, केकावली. म्हणजे मोर जसा पावसासाठी उतावीळ झालेला आहे, तसंच मोरोपंत कवी हे परमेश्वरासाठी उतावीळ झालेले आहेत. आणि त्यांनी जी परमेश्वरासाठी विनंती करताना जो टाहो फोडला आहे, तो टाहो म्हणजे हे आपल्या पुस्तकातील हे 3 श्लोक आहेत, ज्याला, आणि हे मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदालाच केकावली असंही म्हटलेलं आहे. खरं तर हे पंडिती काव्य आर्या या छंद वृत्तात लिहिलं गेलं आहे. मग पूर्वी काय असायचं की भरत मुनी जे होते ते नाट्यशास्त्राचे जनक होते. नाट्यशास्त्राची निर्मिती ज्यांनी केली ते थोर भरत मुनी. आणि पूर्वी कवी कालिदासांची अनेक नाटके सादर व्हायची. तर त्या नाटकांमध्ये
त्या नाटकाचा जो शेवट केला जायचा, त्या शेवटी जी काही कवनं किंवा जे काही श्लोक म्हटले जायचे, त्या श्लोकातून भरत मुनींची स्तुती गायली जायची. आणि म्हणून त्याला या कवितेच्या या केकावलीमधले हे जे 3 श्लोक आहेत शेवटचे, हे शेवटचे श्लोक म्हणजे भरत मुनींची स्तुती त्यावेळेला गायली जायची आणि म्हणून या 3 श्लोकांना भरतवाक्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की केकावली या मोरोपंतांच्या काव्यग्रंथातून जर हे श्लोक घेतले आहेत तर याचं नाव भरतवाक्य असं का दिलं? तर भरत मुनींची स्तुती ही त्या नाटकाच्या शेवटच्या पद्यरचनेमध्ये गायली जायची आणि केकावलीतील हे शेवटचे 3 श्लोक आहेत आणि म्हणून त्याला भरतवाक्य असं म्हटलं गेलं आहे. तर भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य आणि या शेवटच्या वाक्यातून कवी मोरोपंतांनी परमेश्वराला विनंती केलेली आहे. तर अशी ही असं हे भरतवाक्य किंवा केकावली आज आपण पाहणार आहोत. आता प्रत्यक्ष आपण या श्लोकांना भरतवाक्य या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी या कवितेमध्ये शेवटी 2 शब्द आलेले आहेत. एक आहे कुशलधाम नामावली आणि दुसरा शब्द आहे जगत्रय निवास दासावली. तर या 2 शब्दांचे अर्थ आधी आपण समजून घेऊया. कुशल धाम नामावली. कुशल म्हणजे शांत, स्वस्थ. धाम म्हणजे घर. नामावली म्हणजे ईश्वराचं नामस्मरण. तर शरीररूपी धाम त्याला कुशलधाम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच घर. ईश्वराच्या नामस्मरणाने कुशल म्हणजे शांत, स्वस्थ राहू दे. ईश्वराचं नामस्मरण केल्यामुळे हे जे कुशलरूपी धाम आहे, हे जे शरीररूपी घर आहे, हे शरीररूपी घर हे शांत, स्वस्थ आणि पवित्र राहू दे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. तसंच जगत्रय निवास दासावरी. जग म्हणजे विश्व, त्रय म्हणजे 3, निवास म्हणजे राहणे, वास करणे आणि दास म्हणजे परमेश्वराचे भक्त. तर तिन्ही जग म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ. स्वर्ग, इहलोक आणि पाताळ. तर या तिन्ही विश्वात, तिन्ही जगात राहणारे परमेश्वराचे दास किंवा परमेश्वराचे भक्त त्याला जगत्रय निवास दासांवरी असं म्हटलेलं आहे. तर या 2 शब्दांचा अर्थ मी सुरुवातीला मुद्दामच सांगितला जेणेकरून आपण शेवटचा श्लोक ज्या वेळेला अभ्यासू त्यावेळेला तो जास्त चांगल्या पद्धतीने समजावा. आता आपण सर्वप्रथम हा जो श्लोक आहे तो म्हणूया. मी म्हणते, माझ्या मागून तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवश्चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्ती भजनी जळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली, क्षणात पुरवील जी सकल कामना मावली, कृपा करिषी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजा श्रितजना सदा सावरी. तर अशी ही केकावली या काव्यग्रंथातील शेवटचे हे 3 श्लोक आहेत. सगळ्यांनी हे 3ही श्लोक पाठ करायचे आहे. आता आपण एकेका श्लोकाचा भावार्थ समजून घेऊया.
बघा, चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत उपदेश करताना, तसंच परमेश्वराजवळ आळवणी करताना, विनंती करताना ते म्हणत आहेत, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती म्हणजे चांगल्या माणसांची संगत. सुजन वाक्य, सु म्हणजे चांगले, सुजन वाक्य म्हणजे सुविचार, चांगले विचार, सुवचने, चांगली वचने. कलंक, कलंक म्हणजे काय तर डाग. पण या ठिकाणी कलंक म्हणजे डाग, डाग म्हणजेच काय तर वाईट विचार, असा त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. वाईट विचारांचा कलंक. झडो म्हणजे झडून जाव, निघून जाव. विषय, विषय म्हणजे काय मोह, काम वासना, आपले जे विकार आहेत, षडरिपू आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर, हे जे षडरिपू आहेत ते षडरिपू त्यांना इथे विषय असं म्हटलेलं आहे. सर्वथा म्हणजे पूर्णपणे, आणि नावडो म्हणजे कधीही आवडू नये, त्याला नावडो असं म्हटलेलं. तर कवी मोरोपंत म्हणत आहेत की सुसंगती सदा घडो, हे परमेश्वरा मला सतत संत सज्जन अशा लोकांच्या सहवासात राहू दे. सुसंगत, संगत म्हणजेच मैत्री, सहवास. तर जे सज्जन आहेत, जे चांगले लोक आहेत, त्या सज्जनांच्या, त्या संतांच्या सहवास मला सदैव लाभू दे. आपण याआधी उत्तम लक्षण या काव्यामध्ये प्रथम सत्रातला जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये उत्तम लक्षण हे पाहिलं, आणि त्यामध्ये उत्तम सज्जन व्यक्तीची लक्षणे कोणती आहेत, म्हणजे सज्जन व्यक्ती कसा ओळखावा याची लक्षणं आपण अभ्यासलेली आहे. तर अशा या सज्जन संत लोकांच्या सहवास, त्यांची मैत्री ही सदैव मला लाभू दे. सुसंगती सदा घडो, सतत मला या सज्जन लोकांचा सहवास, सज्जन लोकांशी संगत माझी होऊ दे. सुजन वाक्य कानी पडो, आणि अशा या चांगल्या संत सज्जन लोकांचे जे काही विचार आहेत ते विचारांचं श्रवण मला होऊ दे. कारण हे सतत त्यांचे चांगले विचार, त्यांचं जे आचरण आहे, हे आचरण सतत त्या आचरणाच्या सहवासात मला राहू दे. तर अशा या सुजनांच्या सुसंगतीमध्ये ही जी चांगली सज्जन व्यक्ती आहेत, त्यांचे चांगले विचार, त्यांची चांगली वचने ही सतत माझ्या कानावर पडत राहू दे, याचं श्रवण मला सतत होऊ दे. त्यामुळे काय होणार आहे, कलंक मतीचा झडो, कलंक म्हणजे डाग, मती म्हणजे बुद्धी. तर त्यामुळे माझ्या बुद्धीला जो डाग लागलेला आहे, म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये जे वाईट विचार आहेत, जे ज्याला इथे कलंक असं म्हटलेलं आहे, वाईट विचारांना, कुविचारांना, तर ते कुविचार आपोआपच काय होणार आहेत, निघून जाणार आहे. विषय सर्वथा नावड, आणि कायम मला त्या षडरिपूंपासून लांब राहू दे. ते षडरिपू म्हणजे काम क्रोध मत्सर मद मत्सर, कामवासना, हे जे मोह आहे, या सगळ्या मोहांमध्ये न अडकता किंवा त्या मोहाला बळी न पडता मला कायम सर्वथा पूर्णपणे यापासून लांब राहू दे. मला कायम ते जे षडरिपू आहेत किंवा जे वाईट विचार आहेत, त्या वाईट विचारांपासून, त्या विषयापासून, मोहापासून सदैव लांब राहू दे. त्यापासून त्याचा मोह मला कधीच होऊ देऊ नको. तर या ठिकाणी सज्जन माणसांचा सहवास, आणि त्या सज्जन माणसांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे काय परिणाम होतो, आपण जर चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलो तर निश्चितच आपलं आयुष्य हे चांगलं बनत जाणार आहे, आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडत जाणार आहे. आणि याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं, की आकाशातून बरसणाऱ्या ज्या पाण्याच्या सरी आहेत, त्या पाण्याच्या सरीतला एक थेंब जर तप्त अशा तापलेल्या लोखंडावर पडला तर काय होतं, की तो क्षणात नष्ट होतो. तोच थेंब जर कमळाच्या पानांवर पडला तर तो हवा तसा मुक्त आकार घेऊन छान बहरतो. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. म्हणजे आपली संगत ज्या व्यक्तीसोबत होणार आहे
तसं आपलं आयुष्य घडत असतं आणि म्हणून संगत ही नेहमी चांगल्या व्यक्तींशीच करावी. तर उत्तम संगतीचं महत्व या 2 ओळीतून आपल्याला मोरोपंतांनी सांगितलेलं आहे. आणि परमेश्वराजवळ ते हीच विनंती करतात की सुसंगती सदा घडो, मला सतत चांगल्या लोकांचा सहवास घडो, चांगल्या लोकांची मैत्री माझी होऊ दे, जेणेकरून त्यांचे जे विचार आहेत, चांगले विचार आहेत, त्याचं श्रवण मला होऊ दे, जेणेकरून माझ्या बुद्धीला लागलेला जो कलंक आहे, जे कुविचार आहेत ते आपोआपच नष्ट होतील आणि मोह माया हे जे षडरिपू आहेत त्या षडरिपूंपासून मी सतत लांब होऊ शकेन किंवा ते षडरिपू आपोआपच माझ्यातून निघून जातील. त्याच्या मोहात मी कधीही अडकून राहणार नाही. तर अशा पद्धतीने या 2 ओळीतून मोरोपंतांनी आपल्याला सज्जन माणसांचं महत्व किंवा सज्जन माणसाच्या सहवासात राहणं किती सुखकारक असतं हे सांगितलेलं आहे. पुढे वळूया. मग पुढे ते म्हणता आहेत की सदंगी कमळी तडो मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो मन भवश्चरित्री जडो. सदंगी म्हणजे सज्जनांचे पाय, चरण. मुरडिता म्हणजे मागे वळताना. हटाने म्हणजेच हट्टाने, आग्रहाने. अडो म्हणजे अडकून राह. वियोग म्हणजे विरह, एकमेकांपासून दूर जाणं, त्याला म्हणतात विरह. भवश्चरित्री म्हणजे भक्ती मार्ग, परमार्थ. जडो म्हणजे जडावा किंवा लागून राहा. मग इथे मोरोपंत म्हणता आहेत की सज्जनांचा सहवासात गेल्यानंतर, त्यांचे चांगले विचार श्रवण झाल्यानंतर आपोआपच माझ्या मतीचा कलंक निघून जाणार आहे, मोह मायेपासून मी दूर राहणार आहे. मग त्यासाठी मला सदंगी कमळी तडो मुरडिता हटाने अडो. सदंगी म्हणजे सज्जनांच्या पायी माझं मन कायम त्यांच्या चरणी लीन राहू दे, त्यांच्या चरणापाशी मला राहू दे, माझं मन कायम सज्जन व्यक्तीच्या चरणापाशी अडून राहू दे. उदाहरणार्थ त्यांनी इथे कमळाचं दिलेलं आहे. कमळालं जे मध आहे ते ज्यावेळेला भुंगा भ्रमर ते मध सेवन करत असतो, त्यावेळेला तो जसा त्या कमळाच्या मधु सुगंधाने तल्लीन होऊन तो त्या कमळाच्याच आत तल्लीन झालेला असतो, लीन झालेला असतो, त्याला कसलंच भान राहिलेलं नसतं. तो छान त्या मधुसेवनाचा प्राशन करताना तो आनंद घेत असतो, सुगंधाने धुंद होऊन त्याच ठिकाणी तो त्या कमळाच्या फुलात राहिलेला असतो. त्या पद्धतीने मला सुद्धा कायम सज्जनांच्या चरणाशी लीन राहू दे, त्याच ठिकाणी अडून राहू दे. संध्याकाळ झाल्यानंतर आपोआपच त्या कमळाच्या पाकळ्या मिटत येतात, तरीही त्या भुंग्याला किंवा त्या भ्रमराला त्याचं भान राहत नाही, इतका तो एकनिष्ठ तल्लीन झालेला असतो. आणि मग तो तिथेच अडून राहतो, त्या कमळाच्या फुलातून त्याला बाहेर येता येत नाही, म्हणजेच कमळापासून त्याचा विरह होत नाही. आणि तसा जर विरह झाला तर तो रडतो. मग त्या कमळातल्या त्या भ्रमराप्रमाणे, भुंग्याप्रमाणे माझं मन देखील सज्जनांच्या चरणाशी लीन होऊ दे. वियोग घडता रडो, आणि त्या सज्जनांनी मला जर दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर तो विरह मला सहन होणार नाही. तो वियोग किंवा तो विरह ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला रडू येऊ दे. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी रडू आलं पाहिजे, चांगल्या गोष्टींचा नेहमी हट्ट धरला पाहिजे. तर या ठिकाणी मोरोपंत त्या सज्जन व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा अट्टहास किंवा हट्ट करतायत की मला त्यांच्या चरणाशी लीन राहू दे, त्यांच्या चरणाशीच थांबू दे. हा हट्ट ते मोरोपंत परमेश्वराजवळ करता आहेत. आणि यातून ते आपल्याला म्हणता आहेत की सतत चांगल्या गोष्टींसाठी हट्ट करा. आपण काय करतो घरामध्ये, कोणत्या गोष्टींसाठी हट्ट करतो? कपडे घेण्यासाठी, एखादी वस्तू घेण्यासाठी असा हट्ट करत असतो. तर मोरोपंत या ठिकाणी म्हणतायत की चांगल्या गोष्टींचा हट्ट धरावा आणि सतत चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला रडू यायला हवं. आई वडिलांपासून दूर जाताना, मी आज शाळेत गेलो नाही म्हणून, आज माझा अभ्यास झाला नाही म्हणून,
तर अशा चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला रडू आलं पाहिजे. तर या ठिकाणी आणि अशा चांगल्या गोष्टींपासून जर आपल्याला लांब जावं लागलं तर आपलं मन हे दुःखी झालं पाहिजे किंवा आपल्या मनाला वाईट वाटलं पाहिजे. मन भवश चरित्री जडो. मोरोपंत म्हणतायत की हे जे मन आहे हे भक्ती मार्गात परमार्थात लागून राहो, जडून राहो. तर या ठिकाणी कमळाचं उदाहरण देऊन मोरोपंतांनी सांगितलेलं आहे की माझं मन हे सतत सज्जनांच्या सहवासातच रमू दे, त्यांच्या चरणाशी लीन होऊ दे, त्यांच्या सहवासात राहू दे आणि तिथेच राहण्यासाठी मोरोपंत परमेश्वराजवळ हट्ट करत आहेत. त्या सज्जन व्यक्तींचा विरह किंवा त्या परमार्थामधून, त्या भक्ती मार्गातून मला बाहेर जायचं नाहीये. माझं मन हे कायम त्या भक्ती मार्गात परमार्थात जडावं, जळून राहू दे अशी विनंती ते परमेश्वराला या पंक्तीतून करताना आपण पाहतो आहोत. पुढे जाऊया. न निश्चय कधी ठळो, पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. न ढळो म्हणजे ढळू नये, विलग होऊ नये. पूजन म्हणजेच वाईट माणूस किंवा वाईट माणसे. विघ्न बाधा म्हणजेच अडचणींची लागण किंवा व्यत्यय. टळो म्हणजे टळून जाणे, निघून जाणे. भजनी म्हणजे प्रार्थनेत किंवा भजनात. न चळो किंवा म्हणजेच विचलित होऊ नये किंवा दुर्लक्षित होऊ नये. सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला, चांगल्या जीवन मार्गाला. तर या ठिकाणी मोरोपंत असं म्हणत आहेत परमेश्वराला की हे परमेश्वरा, मी जो निश्चय केलेला आहे, कोणता निश्चय केलाय की सतत सज्जनांच्या सहवासात राहण्याचा, संत सज्जनांच्या चरणी लीन होण्याचा, सतत त्यांच्यापासून वियोग होऊ न देण्याचा, त्यांच्या परमार्थात, त्यांच्या भक्ती मार्गात किंवा जो परमार्थ आहे, अध्यात्म आहे, तिथेच माझं मन जडून राहण्याचा हा जो मी निश्चय केलेला आहे, दृढ निश्चय, तो कधीही न ढळो, कधीही त्या निश्चयापासून माझं मन दुसरीकडे जाऊ नये. एकदा जो निश्चय केला आहे तो निश्चय दृढ राहू दे. वाईट कुजन विघ्न बाधा टळो. वाईट माणसांचं जे विघ्न आहे ते टळून जाऊ दे. कारण ज्या वेळेला आपण एखादं चांगलं कार्य करण्याचा निश्चय करतो त्यावेळी आपल्या मार्गामध्ये अनेक अडचणी येत असतात, अनेक संकट येत असतात. त्या सगळ्या संकटांचा सामना करून मी माझ्या ध्येयापासून, मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो पाहिजे. त्या निश्चयापासून विचलित न होता मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं. बघा, तुम्ही सुद्धा एखादं ज्यावेळेला ध्येय ठरवता तेव्हा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, परंतु आपण आपल्या ध्येयावर ठाम असलं पाहिजे. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी त्यावर मात करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे. इतका आपला निश्चय, इतका आपलं ध्येय हे दृढ असलं पाहिजे. तर या ठिकाणी संतांच्या चरणाशी लीन होण्याचा, भक्ती मार्गात जडून राहण्याचा हट्ट मोरोपंतांनी धरलेला आहे. त्यांनी हा निश्चय केलेला आहे आणि या निश्चयापासून कधीही त्यांचं मन ढळू नये किंवा विचलित होऊ नये, विलग होऊ नये, वेगळं होऊ नये, यासाठी ते परमेश्वराला म्हणता आहेत की न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. वाईट माणसांकडून ज्या काही व्यत्यय, वाईट माणसांकडून येणारे जे व्यत्यय आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या टळून जाऊ देत. न चित्त भजनी चळो. आणि ज्या वेळेला भक्ती मार्गात किंवा त्या भजनात, तुझ्या परमेश्वराच्या प्रार्थनेत माझं मन तल्लीन होऊ दे, माझं चित्त हे तल्लीन होऊ दे, मन चंचल होता कामा नये. म्हणजेच तुझं नामस्मरण करताना माझं मन हे दुसरीकडे विचलित होऊ नये, माझं मन चंचल होऊ नये. मती सदुक्त मार्गी वळो. आणि माझी जी मती आहे, बुद्धी जी आहे, त्या बुद्धीला चांगलं वळण लागू दे आणि ती बुद्धी चांगल्या मार्गाने, भक्ती मार्गाच्या, परमार्थाच्या चांगल्या मार्गाने तिचं भ्रमण पुढे चालू राहू दे.
माझ्या बुद्धीला कुठलाही कलंक लागू देऊ नये, माझ्या बुद्धीला एक चांगलं वळण लागू दे, मती सदुक्त मार्गी वळो आणि माझी बुद्धी ही चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करू दे, अशी विनंती मोरोपंतांनी या पंक्तीतून परमेश्वराला केलेली आहे. पुढे, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन मळो, दुरित आत्मबोधे चळो. स्वतत्व म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःचं आत्मज्ञान. तर मला हे सगळं करताना स्वतःचं स्वत्व हे माझ्या हृदयाला कळू दे, ज्ञान मला होऊ दे. आणि एकदा का माझी ओळख मला झाली, म्हणजे आपली ओळख आपल्याला स्वतः करण्यासाठी आपल्याला आत्म परीक्षण करावं लागतं. आणि ज्या वेळेला आपण आपला स्वतःचा शोध घेतो, त्यावेळेला आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे, ते आपलं सत्व आपल्याला कळतं. म्हणून या ठिकाणी मोरोपंत म्हणत आहेत की स्वतत्व हृदया कळो, माझ्यातलं जे सत्व आहे, स्वत्व आहे, माझी जी ओळख आहे ती माझ्या मनाला, माझ्या हृदयाला कळू दे. आणि त्यामुळे काय होणार आहे की ज्या वेळेला आपण कोण आहोत, म्हणजे आपल्यातला मी कोण आहे, तो मी एकदा कळला की आपोआपच दुराभिमान सारा गळो, आपल्यातला हा जो मीपणा आहे, अहंकार आहे, तो अहंकार आपोआपच आपल्यातून निघून जाणार आहे. बघा ना, आपण बऱ्याचदा माझं करत राहतो, मी, माझा, आणि हे आपलं खरं तर काहीच नसतं. म्हणून आपल्यातला हा जो मीपणा आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तो निघून जाणार आहे. पण कधी? ज्या वेळेला आपण आपलं आत्मपरीक्षण करू, आपल्यातलं स्वत्व जेव्हा आपल्या हृदयाला कळेल, त्यावेळेला आपोआपच आपल्यातला हा जो अहंकार आहे, गर्व आहे, हा गर्विष्ठपणा गळून जाणार आहे. आणि म्हणून मोरोपंत परमेश्वराला म्हणता आहेत की स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, माझ्यातली ओळख माझ्या हृदयाला कळू दे आणि माझ्यातला दुराभिमान, खोटा अभिमान जो दडलेला आहे, तो खोटा अभिमान सगळा काही निघून जाऊ दे, गळून जाऊ दे. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे चळो. आणि पुन्हा माझं मन, हे जे पवित्र झालेलं मन आहे, सज्जनांच्या सुवचनांनी किंवा चांगल्या विचारांनी माझ्या बुद्धीचे जे कलंक निघून गेलेले आहेत, माझं मन जे पवित्र झालेलं आहे, ते पवित्र झालेलं मन पुन्हा मळू नये, मलिन होऊ नये, घाणेरडे होऊ नये, दुरित आत्मबोधे जळो. आणि म्हणून माझ्यातला हा जो आत्मविश्वास आहे, मला झालेलं जे आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान कायम तसंच राहू दे. त्या आत्मज्ञानामधल्या ज्या काही अनिष्ट किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या भस्मसात होऊ दे. म्हणजे स्वतःचं सत्व हृदयाला कळल्यानंतर आपोआपच आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जो खोटा अहंकार आहे, अभिमान आहे, तो अभिमान भस्मसात होणार आहे. दुरित आत्मबोधे जळो. आपल्या मनातलं, आपल्या आत्मविश्वासामधला, आत्मज्ञानामधला जो काही वाईट विचार आहेत, अनिष्ट किंवा दुरित आहेत, ती सगळी या आत्मबोधाने भस्मसात होऊ दे. आत्मबोध होणे म्हणजेच आपल्याला स्वतःची ओळख होणे. तर अशा पद्धतीने मोरोपंत परमेश्वराला विनंती करता आहेत की हे परमेश्वरा, माझ्यातलं सत्व माझ्या मनाला, माझ्या हृदयाला कळू दे, ज्याच्यामुळे माझ्यातला दुराभिमान आपोआपच गळून जाणार आहे आणि पुन्हा माझं मन हे तुझ्या भक्ती मार्गात, परमार्थात तल्लीन होणार आहे. माझं मन कुठेही चंचल होऊ देऊ नकोस आणि मला जो आत्मबोध होईल, आत्मज्ञान होईल, त्यातलं जे वाईट आहे, जे दुरित आहे, ती आपोआपच आत्मबोधामुळे भस्मसात होऊ दे. पुढे पाहूया. शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत
मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरवील जी सकल कामना मावली. मुखी, मुखी म्हणजे मुखात, तोंडात. हरी म्हणजे देवाचं नामस्मरण. वसो म्हणजे राहू दे, वस्ती करू दे. कामना म्हणजेच इच्छा, आकांक्षा. आणि मावली म्हणजे मनात असणारी. तर या ठिकाणी ते देवाला म्हणतात की हे देवा, तुझे नाव सतत माझ्या मुखामध्ये राहू दे. माझे हे जे तुझी कुशल धाम नामावली, माझं हे जे शरीररूपी घर आहे, शरीररूपी घर आहे, या घरात सतत तुझ्या नामस्मरणाने हे घर पवित्र, शांत, पावन आणि स्वस्थ असं राहू दे. म्हणजे या शरीराला त्यांनी घर असं म्हटलेलं आहे. मी सुरुवातीला म्हटलं होतं कुशल धाम, धाम म्हणजेच घर. तर हे जे माझं शरीर आहे, हे शरीर सतत म्हणजे हे जे घर आहे, शरीररूपी घर, हे घर सतत माझ्या मुखातून तुझ्या नामस्मरण होताना, तुझ्या नामस्मरणाने हे घर पवित्र, शांत आणि स्वस्थ राहू दे. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. आणि तुझ्या नामस्मरणामुळे काय होणार आहे, त्या नामस्मरणाने तू माझ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या, मनात असणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षा, कामना, सकल कामना म्हणजे सगळ्या इच्छा आकांक्षा तू काय करणार आहेस, पूर्ण करणार आहेस. तर तुझ्या नामस्मरणाने, तुझ्या नाम उच्चाराने माझ्या मनातील ज्या सर्व इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ दे. सतत माझ्या मुखामध्ये तुझेच नामस्मरण राहू दे, जेणेकरून माझं हे शरीररूपी घर हे कायम शांत, स्वस्थ, पवित्र आणि सुंदर राहणार आहे, स्वस्थ राहणार आहे. पुढे ते म्हणता आहेत शेवटचं, कृपा करीशी तू जगत्रय निवासा दासावरी, तशी प्रकट हे निज स्त्रीत जना सदा सावरी. कृपा म्हणजेच आशीर्वाद, प्रकट म्हणजे दिसणे किंवा प्रत्यक्ष, आणि निज स्त्रीत जना म्हणजे ज्यांना तुझ्या दर्शनाची किंवा तुझ्या चरणी जे दास आलेले आहेत, त्या आश्रयांची किंवा आधाराची गरज आहे अशी असणारी माणसं म्हणजेच तुझे भक्त, त्याला निजश्रित जना असं म्हटलेलं आहे. आणि सावरी म्हणजे आधार द्यावा किंवा सांभाळणे. तर शेवटच्या चरणात ते म्हणतायत की हे देवा, त्या तिन्ही जगांमध्ये, तिन्ही जग म्हणजे स्वर्ग, इहलोक आणि पाताळ, या तीन जगामध्ये, विश्वामध्ये राहणारे तुझे जे भक्त आहेत, जे तुझी भक्ती करणारे आहेत, सतत परमार्थामध्ये राहणारी जे तुझे दास आहेत, भक्त आहेत, ज्यांना कोणाचाही आधार नाही, जे निराधार आहेत, तर अशांना कायम तुझा आधार दे. त्यांना त्यांच्यावर तुझी कृपा, तुझे आशीर्वाद हे कायम राहू दे. तुझ्या आश्रयाला आलेल्या, तुला शरण आलेल्या अशा या सगळ्या भक्तांवर तुझी कायम कृपा असावी, तुझे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असावे. तर अशा पद्धतीने या 3 श्लोकांमधून या केकावली काव्यग्रंथाचा शेवट झालेला आहे. आणि या 3 श्लोकांमधून भरत मुनींची स्तुती गायलेली आहे. म्हणून या 3 श्लोकांना पाठ्यपुस्तकामध्ये भरतवाक्य असं शीर्षक दिलेलं आहे. आणि या कवितेतून कवी मोरोपंतांनी परमेश्वराजवळ विनंती केलेली आहे. आणि या विनंतीतून, या काव्यातून, या श्लोकातून त्यांनी सज्जन माणसांच्या सहवासात राहणे किती सुखकारक आहे याचं महत्व, किंवा सज्जन माणसांच्या सहवासाचं महत्व या 3 श्लोकांमधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर निश्चितच ही कविता तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरते. आणि आपण लगेचच या कवितेचा स्वाध्याय जो आहे तो पाहणार आहोत. बघा, तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये आकृती पूर्ण करा असा पहिला प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये विचारलंय की चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळल्या पाहिजेत अशा
गोष्टी. तर मोरोपंतांनी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, म्हणजे चांगलं चरित्र जर आपल्याला घडवायचं असेल तर ते घडवण्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर नेहमी सुसंगतीत राहणे, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे सुविचार ऐकावे, त्या चांगल्या व्यक्तींचे जे काही चांगले विचार आहेत ते सतत श्रवण करावे आणि बुद्धीचा कलंक झडावा. आपल्या बुद्धीला, आपल्या मतीला जो डाग लागलेला आहे वाईट विचारांचा, ते वाईट विचार नेहमी नष्ट करावे. तर या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपलं चारित्र्य हे चांगलं बनत असतं. आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर विषय वासना नको. हे जे षडरिपू आहेत त्या षडरिपूंपासून आपण कायम लांब राहिलं पाहिजे, त्याच्या मोहात कधीही अडकू नये. दुराभिमान नसावा, खोटा अभिमान कधीही बाळगू नये. निश्चय ढळू नये, आपण जे काही ठरवणार आहोत, जो काही निश्चय करणार आहोत त्या निश्चयापासून कधीही दूर जाऊ नये किंवा आपल्या निश्चयावर ठाम राहिलं पाहिजे. निश्चय ढळू नये आणि मनातील निश्चय ढळू देऊ नये. आणि एकदा का आपल्या मनाने ते ठरवलं की त्या निश्चयावर, निर्णयावर, त्या ध्येयावर ठाम राहिलं पाहिजे, त्यापासून लांब जाता कामा नये. तर चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आपल्याजवळ कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पुढचा आ आहे की मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी कोणत्या. तर आपलं मन हे सतत वाईट गोष्टींकडे वळत असतं. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी वेळ लागतो पण वाईट गोष्टी पटकन जमतात. तर मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून कुठल्या गोष्टी करायच्या ते तुम्हाला या कवितेतून मोरोपंतांनी सांगितलेलं आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे की त्यासाठी मन भवश चरित्रावर म्हणजेच परमार्थावर जडवावं. सतत भक्ती मार्ग, परमार्थ, अध्यात्म यामध्ये आपलं मन जडलं पाहिजे. भजन करताना आपलं मन दुसरीकडे विचलित होऊ देऊ नये. आणि तिसरं म्हणजे मन मलिन होऊ देऊ नये, मळू देऊ नये. मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नये. तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतायत ते लिहा. आता इथे गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टींसाठी मोरोपंत कोणती विनंती करतायत ते तुम्हाला लिहायचं आहे. तर निश्चय हा कधीही ढळू देऊ नये, चित्त विचलित होऊ देऊ नये, दुराभिमान कधीही बाळगू नये आणि मन हे चंचल असू नये किंवा चंचल होऊ नये. तर ही विनंती मोरोपंत या श्लोकातून परमेश्वराजवळ करता आहेत. तर अशा पद्धतीने ही कविता तुम्हाला निश्चितच समजली असेल. तर आजच्या आज वहीमध्ये या कवितेचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि आपल्या शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षकांकडून तो गृहपाठ तपासूनही घ्यायचा आहे. पुन्हा आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.